सर्व उपस्थित असणारे महायुतीचे घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी, माझ्या शहरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर याकरता उभा आहे की आपल्या देशातल्या जनतेने निर्णय घ्यायचा आहे 135 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे। मी प्रथमच आपल्याला सांगेल बाबांनो, ही गावकी भावकीची निवडणूक नाहीये, ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नाहीये, ही राज्याच्या विधानसभेची पण निवडणूक नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे। त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे। आपला देश 18 पगड जाती 12 बलुतेदारांनी सजलेला आहे, नटलेला आहे। अनेक जाती धर्माची लोक इथं गुण्या गोविंदांनी राहतात। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये कणाकणामध्ये रुजला गेलेला आहे आणि त्यांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हा आपला इतिहास आहे आणि त्याच्यामुळे आपण देखील काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे। निवडणुकीमध्ये कधी कधी काहींना वाटतं काय खासदार निवडून गेल्यानंतर आपल्यामध्ये काय फरक पडणार आहे। मित्रांनो, आज देशापुढे दोन नेते आहेत की एका बाजूला आहेत हे नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला आहेत राहुल गांधी। आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की देश नरेंद्र मोदींच्या ताब्यामध्ये द्यायचा का राहुल गांधींच्या ताब्यामध्ये द्यायचा। राहुल गांधींची गेल्या काही वर्षांची खासदारकीला ते निवडून आल्यापासूनची कारकीर्द ही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। जवळपास 15-1 वर्षाची कारकीर्द, 20 वर्षाची कारकीर्द आहे आणि एकीकडे 10 वर्षाची, त्याच्या आधी गुजरातचे ते मुख्यमंत्री होते, परंतु 10 वर्षाची 14 पासून 19 पर्यंत आणि 19 पासून 24 पर्यंतची कारकीर्द तुमच्या समोर आहे। काम करत असताना जगामध्ये एवढे देश आहेत, परंतु त्या देशांमध्ये आपल्या भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे बदललेला आहे। आज परदेशामध्ये मोदी साहेब जातात त्यावेळेस प्रचंड उत्साहाने मोदी साहेबांचं तिथं स्वागत केलं जातं। जे आपल्यातनं भारतीय तिकडे गेलेले तेही स्वागताला असतात, परदेशी लोक देखील स्वागताला येतात। जगातल्या सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून आज नरेंद्र मोदी साहेबांना ओळखलं जातं। अशी माणसं आपल्याला सतत पाहायला मिळत नाही, म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे। मागाशी बोलत असताना रामदासजी तडस बोलून गेले, आमचे सुबोधजी मोहिते बोलून गेले, आपले आमदार दादाराव केचे बोलून गेले। मित्रांनो, ही निवडणूक हे केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी हा आपल्या महाराष्ट्रामध्ये, हा आपल्या मतदारसंघामध्ये येण्याच्या करता वर्धा लोकसभा मतदारसंघात आपल्याला प्रयत्न करायचा आहे। मागाशी जसा उल्लेख केला सुबोधजी मोहितेंनी, रेल्वेचं काम असेल, केंद्राची मदत लागते। मोठे प्रकल्प तुम्हाला शेतकऱ्यांना वरदान ठरणारे करायचे असतील, उदाहरणार्थ गोसीखुर्द सारखे, केंद्राचा निधी लागतो। वंदे भारत ट्रेन सुरू करायची, केंद्राचा निधी लागतो। विमानतळ चांगलं करायचं, केंद्राचा निधी लागतो। मोठे मोठे उद्योग आणायचे, केंद्राचा निधी लागतो। त्याच्या संदर्भामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आपल्याला काही पोर्ट, आपल्याकडे समुद्र नाही आहे, परंतु जिथं समुद्र आहे तिथं बंदर, पोर्ट डेव्हलप करायचं, केंद्राचा निधी लागतो। आणि केंद्राच्या निधीशिवाय
खऱ्या अर्थाने त्या राज्याला बळकटी येत नाही. मी देखील तुमच्यासमोर जे भाषण करतोय, मी 8 वर्ष झालं ह्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून आजपर्यंत काम करत आलेलो आहे. आता उद्याच्या जूनमध्ये मी 8वा का 9वा अर्थसंकल्प सादर करणार आहे. आपलं बजेट आहे 6 ते 6.5 लाख कोटीचं. 6 ते 6.5 लाख कोटीचं. साधारण 3 लाख कोटी मला सगळ्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या करता आणि पेन्शनच्या करता लागतात. जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, हे सगळ्यांचे पगार त्याच्यातनं आपण करत असतो आणि बाकीचे पैसे डेव्हलपमेंटच्या करता आपण ठेवत असतो. मित्रांनो, हे सगळं पाहत असताना कामं तर कोट्यवधी रुपयाची झाली पाहिजे. नॅशनल हायवे झाले पाहिजे. नितीन गडकरी गेले काही वर्ष रस्ते विकास नॅशनल हायवेचे मंत्री असल्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या विदर्भामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशाला चांगले चांगले रस्ते बनवले. ह्याच्या आधी बरेच वर्ष काँग्रेसचं सरकार असताना एवढे रस्ते कधी नॅशनल हायवेचे बनले गेले नव्हते. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आज शेतकरी थोडासा अडचणीत आहे, त्याला बाहेर काढण्याच्या करता आम्ही महायुतीमध्ये एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मी असतील, माझे बाकीचे सगळे सहकारी असतील, आम्ही प्रयत्न करतोय. आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूर त्या परिसरामध्ये धानाचं पीक होतं. त्या धान उत्पादक शेतकऱ्याला परवडत नाही. त्यांना आम्ही DBT तर्फे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे दिलेले आहेत, त्यांना मदत केलेली आहे. ते शेतकरी आज समाधानी आहेत. आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा सुरू केलेला आहे, त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होतो. बाकीचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरतं. मध्ये शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्याचा मोदी साहेबांच्या सरकारने निर्णय घेतला. आम्हाला वाटलं की आता त्यांनी 6,000 रुपये दिलेत, आपण आणखीन 6,000 रुपये घालावेत राज्य सरकारने. आता माझ्या शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला मिळतात. काही का होईना त्याला एक आधार त्या निमित्तानं मिळालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे संजय गांधी निराधार किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना, श्रावणबाळ वगैरे, तिथं देखील पूर्वीच्या काळामध्ये रकमा कमी होत्या. ती रक्कम आता आम्ही 1,500 रुपयापर्यंत नेलेली आहे. मित्रांनो, आज 135 ते 40 कोटी जनता, 140 आपल्या भारतामध्ये. साधारण गरीब वर्गाला काही काहींना धान्य घेणं परवडत नाही. एकही माणूस माझ्या भारतातला उपाशी पोटी, आया बहीण असेल किंवा पुरुष असेल, तो उपाशी पोटी झोपता कामा नये. नरेंद्र मोदी साहेबांनी उद्याच्या 5 वर्षाच्या करता देखील जवळपास 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा देखील निर्णय हा चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, परंतु इथून पुढं मोदी साहेबांची एक नवीन त्यांनी कार्यक्रम दिला आहे. तो कार्यक्रम असा आहे, गरीब वर्ग घरामध्ये जी वीज वापरतो, 300 युनिटपर्यंत वीज तुम्ही वापरली तर तुम्हाला मोफत वीज, मोफत, 1 पैसा द्यायचा नाही. ह्याचा फायदा गरिबाला होणार आहे. आम्ही गरिबाला इतरांच्या बरोबर पुढे आणण्याच्या करता ह्या योजना केंद्र सरकार देत आहे, राज्य सरकार देत आहे. ह्या गोष्टीचा विचार माझ्या ह्या भागातल्या जनतेने केला पाहिजे. मित्रांनो, आत्ता बोलत असताना दादाराव केचेंनी काही मुद्दे इथं मांडले, वसाहतीच्या संदर्भात मांडले. ते खात्याचे मंत्री जलसंपदा हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहे. माझ्याकडे अर्थ मंत्रालय. आपल्याला आता 10 जूनच्या ऐवजी कदाचित 17 जूनला पुढचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्याच्यामध्ये दादारावजी ह्याच्याकरता निधी देणं काही अडचणीचं नाही आहे. का तर इथं सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा आमदार दादाराव केचेंच्या रूपाने तुम्ही निवडून दिलेला आहे. म्हणून दिल्लीमध्ये देखील सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार आपल्या रामदास तडसांच्या रूपाने आपण दिला तर केंद्रातून मोदी साहेबांच्याकडनं निधी आणायला आपल्याला कुठली अडचण येणार नाही. त्याकरता उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे. मित्रांनो, तरुण तरुणींचं, तुमच्या माझ्या पुढच्या पिढीचं भवितव्य हे महत्त्वाचं आहे. मोदी साहेब सांगतात, अरे 10 वर्ष ते केलं, तो ट्रेलर होता. आता मी जे करू पाहतोय तो आता त्या ठिकाणी महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तशा पद्धतीनं आज त्यांना देशाला पुढे द्यायचं आहे. जगात
आपली अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर गेलेली आहे. ती मोदी साहेबांना जगात 3ऱ्या क्रमांकावर न्यायची. तुम्ही म्हणाल आम्हाला काय उपयोग आहे, 3ऱ्या क्रमांकावर गेली तर गेली. तसं नाही आहे. 3ऱ्या क्रमांकावर गेल्यानंतर तुमचा GDP वाढेल. तुम्हाला रोजगार निर्माण करण्याच्या करता उद्योगपती गुंतवणूक करून कारखानदारी उभी राहील, त्याच्यातनं रोजगार मिळेल. त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत होईल. जसं धानाला आम्ही मदत केली. बाबांनो, तुमच्याकडे दूध कमी आहे, परंतु राज्यात ज्या भागामध्ये दूध आहे, आपल्या विदर्भात मला वाटतं भंडारा जिल्ह्यामध्ये जरा जास्त दूध आहे, तिथं गाईच्या दुधाचे दर कमी झाले. आम्ही आता 5 रुपये लिटरला अनुदान देतोय. म्हणजे 27-28 रुपये दूध असे दुधाचा दर, तर 5 रुपये सरकार तुमच्या DBTला अकाउंटला त्या शेतकऱ्याच्या टाकतं. अशा पद्धतीनं दूध उत्पादक शेतकऱ्याला आपण मदत करतोय. धान उत्पादक शेतकऱ्याला मदत केली. आपल्याकडे महत्त्वाचं पीक सोयाबीनचं आणि कापसाचं. अनेक दिवस सगळे आमचे महायुतीचे आमदार दादाराव केचे असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, की आम्हाला कापसाला आणि सोयाबीनला म्हणावा असा भाव मिळेना, आम्हाला मदत झाली पाहिजे. मित्रांनो, अधिवेशनाच्या आधी, आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमची मीटिंग झाली. 4000 कोटी रुपये आपल्या राज्यामध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये जिथं सोयाबीन पिकतं, जिथं माझा कापूस पिकतो, त्या भागातल्या लोकांना आर्थिक मदत देण्याच्या करता 4000 कोटी रुपये बाजूला ठेवले. पण तुम्ही म्हणाल मग का नाही दिले? आम्ही रेकॉर्ड मागितलं की नक्की आम्हाला क्विंटलला तुम्हाला पैसे द्यायचे नाही, कारण माझ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्यांना विकलाय, सोयाबीन व्यापाऱ्यांना विकलाय. जर त्याच्यावर विकलं पैसे दिले तर व्यापाऱ्यांचा फायदा होईल. म्हणून धानाला आम्ही क्विंटलला न देता आम्ही काय केलं, डायरेक्ट जो शेतकरी आहे त्याच्या 7-12वर किती एकर धान होतं त्या प्रमाणात त्याला आम्ही पैसे दिले. त्याच्यावर ते शेतकऱ्याच्या अकाउंटला गेले, व्यापाऱ्याकडे गेले नाही. आम्हाला शेतकऱ्याला मजबूत करायचं आहे. आताही धान झालं, आता सोयाबीन आणि कापूस ह्याच्यामध्ये देखील तुमच्या 7-12वर नोंद झालेली, ती तर कोणी काढू शकत नाही. आणि त्या नोंदीप्रमाणे आम्ही त्या शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटला उद्याची आचारसंहिता ह्या लोकसभेच्या संदर्भातली संपली की आमचं काम त्या बाबतीमध्ये सुरू होईल. माझ्या माहितीप्रमाणे इतर पण आमच्या सहकाऱ्यांनी, देवेंद्रजींनी पण कुठेतरी इकडे स्टेटमेंट केलं. आणि मी पण आपल्याला जबाबदारीने सांगतो, कारण तिजोरी माझ्या हातात आहे, अर्थ मंत्रालय माझ्या हातात आहे. तुम्ही जसं शेतकरी अनेक जण, तसा मी देखील शेतकरी आहे. शेतकरी ही तुमची माझी जात आहे. बाबांनो, हात जोडून विनंती आहे, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. ही गावकी भावकीची निवडणूक नाहीये. ही देशाच्या 140 कोटी जनतेला कोण न्याय देऊ शकेल, कोण या देशाला खऱ्या अर्थाने पुढे जेवू शकेल, अशा प्रकारची ही निवडणूक आहे. आजही अनेक बाबतीमध्ये साधारण 3 कोटी लोकांना जे बेघर आहेत त्यांना घर बांधायचा कार्यक्रम आम्ही दिलेला आहे. किती? 3 कोटी. इतके दिवस काय झालं, मागासवर्गीय समाजाला घरं मिळाली पाहिजे, तो गरीब आहे. आदिवासी समाजाच्या लोकांना घरं मिळालीच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु बाबांनो, समाजामध्ये OBC, ओपन कॅटेगरी, अल्पसंख्याक ह्याच्यामध्ये पण गरिबी आहेत ना. काही लोकांची परिस्थिती बरी आहे, परंतु काही गरीब आहेत, इकॉनॉमी विकर सेक्शनमध्ये ते मोडले जातात. त्यांनाही घरं पाहिजेत. त्यांना असं वाटायला लागलं किंवा त्यांचा तुम्ही विचार करता आणि आम्ही कशात कमी पडलोय, तुम्ही आमचा का विचार करत नाही, आमच्यातल्या गरिबाला मदत करा. म्हणून अशा सगळ्या लोकांना 3 कोटी घरं बांधण्याचा, म्हणजे देशातल्या 15 कोटी लोकांना हक्काचं घर त्या निमित्तानं मिळणार आहे. एका घरात 5 माणसं तर असतात, आई वडील, मुलगा मुलगी, म्हणजे लग्न झालेला मुलगा मुलगी आणि त्यांचा एखादा मुलगा. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आहे. मित्रांनो, कार्यक्रम खूप आहेत.
त्याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी उठवला पाहिजे. आज तुमच्या माझ्या देशाकडं एकंदरीत बघत असताना लोक जाणीवपूर्वक काही चुकीचा प्रचार करतात. आज विकास पुरुष म्हणून मोदी साहेबांच्यावर दुसरी कुठली टीका करता येत नाही. गेले 10 वर्ष मोदी साहेबांचं सरकार आहे. कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप कोणाच्याही मायेच्या लालनी त्या ठिकाणी केलेला नाही. आज मोदी साहेबांचं इमेज धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. अनेक पंतप्रधान होऊन गेले, परंतु त्यांना काही ना काही आरोपाला सामोरं जावं लागलं. कुणाला बोफरच्या आरोपाला सामोरं जावं लागलं, कुणाला कोळसा घोटाळ्याच्या आरोपाला सामोरं जावं लागलं. कितीतरी उदाहरणं मला देता येतील. अशा पद्धतीनं घटना आपल्या भारत देशामध्ये घडलेल्या आहेत. पण 10 वर्ष नेहमी नरेंद्र मोदी साहेब सांगत असतात, जो पैसा मी दिल्लीतनं सोडेन तो माझ्या शेवटच्या माणसाला 100% मिळाला पाहिजे. राजीव गांधी काय सांगायचे, 1 रुपया तिथनं सोडला तर काही पैसेच त्या शेतकऱ्याला मिळतात किंवा त्या लाभार्थ्याला मिळतात. तसं मोदी साहेबांच्या सरकारमध्ये होत नाही. कारण मोदी साहेबांची कमांड आहे, अधिकाऱ्यांच्यावर एक दबदबा आहे. त्यामुळं अमित शाह साहेब असतील, मोदी साहेब असतील, हे एक मजबूत नेते आहेत. त्याकरता त्यांना पाठिंबा देणारा खासदार हा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून गेला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, महामोर्चाचे उमेदवार रामदासजी तडस साहेबांच्या कमळाच्या शेजारचं बटन दाबण्याचं पवित्र काम उद्याच्या 13 तारखेला 26 तारखेला आमच्याकडे काही 7 तारखेला आहे, काही 13 तारखेला आहे, काही 26 तारखेला आहे. मध्ये 19 तारखेला मला वाटतं नागपूर आणि काही आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळं आपण ते पवित्र काम करावं, म्हणजे आपल्याला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत होऊ शकेल. त्याबद्दल आपण अजिबात तिळमात्र शंका बाळगू नका. मित्रांनो, जसं मोदी साहेबांचं मजबूत नेतृत्व जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आहे, इकडं गुजरात सौराष्ट्रापासून तिकडं पश्चिम बंगालमध्ये, तसं विरोधकांचं काय, हे सगळे खिचडी झालेली आहे. वेगवेगळे लोक, ह्यांचं न जमणारी लोक पण एकत्र आलेली आहेत. तुम्हाला मी सांगतो, पाठीमागच्या काळामध्ये जनता पक्षाच्या काळात असंच घडलं. इंदिराजींचा पराभव करण्याच्या करता सगळे एकत्र आले. 5 वर्ष नाही, 2-2.5 वर्षातच सरकार पडलं. सरकार 5 वर्षाच्या करता तुम्ही देता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील अनेक 13 दिवसाची सरकार बघितली, 13 महिन्याची सरकार बघितली. 5-5 वर्षामध्ये 4-4, 5-5 पंतप्रधान झालेले बघितले. कुणालाच काम करता येत नाही. आज 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय विजन डोळ्यासमोर ठेवून मोदी साहेब काम करतायत. आणि म्हणूनच लोक उत्स्फूर्तपणे रखरखत्या उन्हामध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करतात. मित्रांनो, अडचणी काही काही आहेत. माझ्या शेतकऱ्यावर गारपीट होती, अवकाळी पाऊस पडतोय, वादळ येतंय, चक्रीवादळ येतंय, अतिवृष्टी होतीये, दुष्काळ पडतोय, अनेक समस्या आहेत. आत्ता देखील आपल्या काही भागामध्ये संत्र्याच्या बागा अडचणीमध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये NDRF SDRF मध्ये आपण मदत करू शकतो, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. आपण विम्याचं संरक्षण दिलेलं आहे. आता गरिबाला देखील उत्तम त्याचं आरोग्य राहावं म्हणून 5 लाख रुपये वर्षाला औषध पाण्याच्या करता, ऑपरेशनच्या करता त्यांना कार्यक्रम दिलेला आहे. म्हणजे आता गरिबाला देखील कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर पैसे लागणार नाही. त्यांना त्या 5 लाखामध्ये त्यांच्यावर उपचार करता येतील. करोनाच्या काळातलं संकट आपण बघितलं, कुणाला माहिती नव्हतं तो रोग कसला आहे, परंतु अनेक तुमच्या माझ्या जवळची जीवाभावाची माणसं त्या करोनाच्या काळामध्ये आपल्याला सोडून गेली. आपण त्याच्यावर मात केली. मोदी साहेबांनी उभ्या भारत देशाला व्हॅक्सिन दिलं, करोडो रुपये त्याच्याकरता खर्च केले. माणूस पहिल्यांदा जगला पाहिजे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. ह्या प्रकारची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातून आपण आपल्या भारत देशाला बाहेर काढलं. आरोग्याला महत्त्व दिलं. आम्ही आता राज्य सरकारमध्ये बहुतेक टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करतोय, आम्ही ग्रामीण रुग्णालय करतोय, आम्ही
हॉस्पिटल त्या ठिकाणी करतोय आम्ही. त्याच्या संदर्भामध्ये अनेक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अशा प्रकारचे आम्ही करतोय. करोडो रुपये त्या कामाच्या करता आम्ही खर्च करतोय. का तर माझ्या गरीबातल्या गरीब माणसांच्या मुलांना मुलींना देखील उपचार देता यावेत मोफत, आणि वयस्कर लोकांना देखील त्याच्यातनं उपचार देता यावेत, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. इथं महिला थोड्याशा इकडे बसल्यात, काही इथं आहेत. आम्ही सरकारमध्ये असताना ST महिलांना 50% सवलत दिलेली आहे. 50% सवलत. ह्याच्या आधी महिलांना, आता महिला पुरुष मंडळींना सांगू शकतात, अरे कारभारी तू घरात बस, मी ते काम करून येते, मी दिलं गेले तर 50%च पैसे आपले खर्च होतील, निम्यात आपलं भागेल, त्याच्यावर कशाला तू सारखा सारखा जातो, मी एकदा जाते. अशामुळं महिलांना देखील कुठं माहेरी असेल, देवधर्माला असेल, इतर कामाला असेल तर त्या ठिकाणी जाता यायला लागलेलं आहे. वरिष्ठांना आपण मोफत ST केलेली आहे. अनेक प्रकारचे आपण निर्णय घेतलेले आहेत. केंद्र सरकार निर्णय घेत आहे, त्याला जोडीला आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये निर्णय घेतो. म्हणून आपल्याला उद्याच्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार या नात्याने रामदास तडस साहेबांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. त्यांना अनुभव आहे. त्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्यात. मगाशी ज्याचा उल्लेख संदीपनं आपल्या भाषणामध्ये केला, अमित शहांच्याकडे सहकार खातं आहे, त्यांनाही सहकार खात्याच्या माध्यमातून लोकांना मदत करायची आहे, लोकांचं राहणीमान उंचवायचं आहे, आर्थिक सुबत्ता त्यांच्यामध्ये आणायची. हे दुसरं कुणीही करू शकत नाही. मी मगाशीच सांगितलं, 4 दिशेला 4 तोंड यांची आहेत. निव्वळ विरोधाला विरोध करण्याच्या करता एकत्र आलेत. ह्यांना माहिती आहे आपण वेगवेगळे लढलो तर आपलं काही खरं नाही, म्हणून एकमेकाचा आधार घेण्याचा प्रयत्न ह्यांनी या निमित्तानं चालवलेला. ह्याही गोष्टीचा विचार माझ्या ह्या सभेला आलेल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींनी केला पाहिजे, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट सांगतो, मोदी साहेबांच्या कुठली निवडणूक आली की विरोधक काय सुरू करतात की आता हुकुमशाही येणार, निवडणुकाच होणार नाही. 14ला ते आले, 19ला निवडणुका झाल्या, 19ला आले, 24ला निवडणुका झाल्या. त्याच्या संदर्भामध्ये काय सांगतात, माझ्या मागासवर्गीयांना त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये चलबिचल होण्याच्या करता ते सांगतात की ह्यामध्ये संविधान बदलणार आहे. दादांत खोटं सांगतात. आपलं भारताचं संविधान एवढं चांगलं आहे की कुणीही मायेचा लाल ते बदलू शकत नाही. मित्रांनो, मी तर तुम्हाला जाहीरपणे सांगतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेलं संविधान कुणीही बदलू शकत नाही, इतकं ते चांगलं आहे. पण लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची, मग म्हणायचं आता घटना बदलणार आहे. काही नाही. तुम्हाला माहीत नाही, पंडित जवाहरलाल नेहरू आपले पहिले पंतप्रधान होते तेव्हापासून नरेंद्र मोदी इथपर्यंत, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, त्याच्यानंतरच्या काळामध्ये VP सिंग, त्या मोरारजी देसाई, त्याच्यानंतरच्या काळामध्ये PV नरसिंहराव, अनेक पंतप्रधान, मनमोहन सिंगजी, अनेक पंतप्रधान होऊन गेले, चंद्रशेखरजी आणि आता मोदीजी. मित्रांनो, प्रत्येकाच्या काळात कधी कधी अमेंडमेंट करावी लागते, कायद्यामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागते. का? 106 वेळाला झाली, सगळ्यांच्या काळात झाली. लालबहादूर शास्त्रीजीच्या 2 वर्षाच्या काळात 3दा केली, तेव्हा कोणी हु किचू केलं नाही. आता का केली? एक तर मागास आयोग नेमण्याच्या करता, माझ्या गरीब वर्गाच्या करता पुन्हा देशामध्ये मागास आयोग नेमायला नको. त्यांना न्याय द्यायचा असेल, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या असेल तर मागास आयोगाची गरज आहे. ती त्या ठिकाणी त्यांनी अमेंडमेंट आणली, चांगलं केलं. आज इथं महिला आहेत, आपल्या इथं 543 लोकसभेच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये महिला उभ्या राहतात. पण महिलांना 1/3 जागा अमेंडमेंट एक आणली. 2029 पासून तुमच्या माझ्या देशात आणि तुमच्या माझ्या राज्यात 288 आमदार आहेत, त्याच्यामध्ये दादाराव केचे 96 आमदार इथून पुढं 288 सोडून
अधिक 96 आमदार हे महिला म्हणून आपल्या सभागृहामध्ये येणार. काय वाईट झालं? महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा मिळायला नको? महिलांना देखील सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायला नको? संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करतात ना. ह्या देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या ना, चांगलं काम केलं ना, त्याच्यात अडचण काय? आणि केंद्रात 543च्या वनथड, त्याच्याकरता नवीन संसद पण बांधली, 800 खासदार बसू शकतील अशी, आणि त्याच्यात पण वनथड 2029 पासून ह्या देशातनं महिला खासदार निवडून जाणार आहेत. शेवटी हा देश सर्वांचा आहे. उद्याच्याला भेदभाव करून इथं चालणार नाही. जिथं महिलांना कमी लेखलं गेलं, महिलांना महत्त्व दिलं नाही, ती जगातली राष्ट्र मागं राहिली. तुम्ही सर्वे करा, तुमच्या लक्षामध्ये येईल. अशा पद्धतीचं काम तुमच्या माझ्या भारत देशामध्ये चाललेलं आहे. अजून खूप मोठे मोठे प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. आपल्या इथं शहरं बारकी आहेत, परंतु नागपूरसारखं शहर, माझे अमरावतीसारखं शहर, तिकडं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, तिकडं संभाजीनगर औरंगाबाद असेल, तिकडं ठाणे असेल, तिकडं कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर, भिवंडी, तिकडं मीरा भाईंदर, ह्या सगळ्या शहरामध्ये मेट्रोची गरज आहे. मेट्रोला केंद्राचा पैसा मिळतो. त्यामुळं केंद्र सरकारमध्ये आपल्या विचाराचे खासदार निवडून गेले पाहिजे. म्हणून उद्याची निवडणूक 7 टप्प्यामध्ये होते. काही टप्पे झालेत, काही टप्पे राहिलेले आहेत. त्याकरता कुठेही समाजाचा विचार करू नका मित्रांनो. समाज शेवटी ह्या कुणी जाती वगैरे पाडलेल्या कुठंतरी पूर्वजांच्या काळात झाल्या. शेवटी तुमचं माझं सगळ्यांचं रक्त एकच आहे ना. उद्याच्याला कुणाला रक्त लागलं तर त्याला मॅच होईल ते रक्त त्याच्याच जातीचं नसतं, कुठल्याही जाती धर्माचं असतं. ह्याची कुठंतरी आपण ओळख ठेवली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण उद्याच्या काळात अजून काही सभेच्या निमित्ताने येतील, काही सांगतील, काही वेडेवाकडं तुम्हाला पसरवण्याचा प्रयत्न करतील. परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मगाशी बोलत असताना अनेकदा काही उल्लेख केला माझ्या बारामतीचा. मी बारामतीमध्ये 7 वेळेला आमदार म्हणून निवडून आलो, 1 वेळेला खासदार म्हणून निवडून आलो. तुम्हाला तर विश्वास बसणार नाही, मी आत्ता आमदारकीच्या वेळेस राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाने निवडून आलो. 1,68,000चं मताधिक्य मला होतं आमदारकीला. समोरच्यांची सगळी डिपॉझिट जप्त झाली, एकाचंही डिपॉझिट वाचलं नाही. का? तर आम्ही माणसात असतो, आम्ही लोकांची कामं करतो. तशा पद्धतीनं आपल्याला केंद्राचा आणि राज्याचा निधी आणून आपल्याला अधिक कामं तुमच्या माझ्या महाराष्ट्राची करायची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्राची करायची. आपल्या वर्ध्याला वारसा खूप चांगला आहे. ह्या वर्ध्याला विनोबा भावे, महात्मा गांधी यांचं निश्चितपणे एक कर्मभूमी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. अनेक जण अतिशय चांगल्या पद्धतीने इथं गुण्यागोविंदाने राहतात, परंतु त्याला कुठेही आपण धक्का लावू नका, त्याला कुठेही अडचणीत आणू नका. माझी पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आम्ही सर्वांचा विचार करतो, अल्पसंख्याकांचाही विचार करतो, कारण तोही आपल्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. आणि बहुजन समाज पण आपल्यातला घटक आहे, माझा आदिवासी मागासवर्गीय पण आपल्यातला घटक आहे. त्याकरता माझ्या ह्या भागातल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करत असताना आणि मोठ्या प्रमाणावर केंद्राचा निधी आपल्या राज्यामध्ये आणण्याच्या करता आज तुमच्या माझ्या देशाकडे वाकड्या नजरेने आता कुणी बघत नाही. तुम्ही बघा, मोदी साहेबांच्या काळामध्ये तसं बघितलं तर एकदाच पाकिस्ताननी वाकड्या नजरेने बघितलं. पुलवामा घडलं, तिथं जाऊन बंबार्डिंग केलं गेलं आणि ते गेल्यानंतर पाकिस्तानचं कंबरडच मोडलंय. आता अजिबात आवाज काढत नाही, आता गप गुमाने बसलेले. हे कुणामुळं झालं? हे मोदींच्यामुळं झालं. आजूबाजूची पण राष्ट्र म्हणतात की नको मोदी तिथं पंतप्रधान आहेत, ते उद्याच्याला काही करू शकतात. अशा प्रकारचा आदरयुक्त एक दबदबा
हे इतरांना आहे तो आदरयुक्त आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी, आम्ही सगळ्यांनी मोदी साहेबांच्या पाठीशी, मोदी साहेबांच्या विचाराचे जे जे खासदार महामोर्चाचे उभे केलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, काही ठिकाणी कमळ आहे तुमच्याकडं, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे, काही ठिकाणी मला वाटतं रामटेकला धनुष्यबाण आहे, त्याच्यामध्ये काही ठिकाणी घड्याळ आहे, आणि परभणीला महादेव जानकर आपले सहकारी रासपचे त्यांची तिथे शिट्टी आहे, पोलीस वाजवतात ती शिट्टी ट्रॅफिक कंट्रोल करताना. अशा प्रकारच्या त्या 4 खुणा आहेत. आणि त्याकरता पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये मताची टक्केवारी घसरलेली आहे. वास्तविक सगळ्यांनी मताचा अधिकार त्या ठिकाणी वापरला पाहिजे. हे तुम्हाला महत्त्वाचं काम आहे. काही काही जण दुर्लक्ष करतात. खरं तर 70% 75% मतदान झालं पाहिजे. ग्रामपंचायतीला कसं तुम्ही 75, 80, 90% मतदान नेता, तसं देशाकरता मतदान करायला नको. देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा ह्याच्यावर तुमचं माझं सगळं सर्वस्व अवलंबून आहे, कुटुंब अवलंबून आहे. ह्या गोष्टीचा विचार माझ्या मतदार बंधू भगिनींनी ह्या निमित्ताने करावा ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आज आपण इतक्या मोठ्या संख्येने ह्या सभेच्या निमित्तानं आला आणि आम्हा लोकांचे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आत्ता मी सांगितलेलं आहे, मी फार शब्दाचा पक्का आहे. मी एकतर कुणाला सहजासहजी शब्द देत नाही आणि एकदा शब्द दिला तर मी मागं हटत नाही, ही माझी ओळख आहे. त्यामुळं मी आता शेतकऱ्यांच्या करता, बाकीच्यांच्या करता ज्या बाबी सांगितलेल्या आहेत ते पूर्ण करण्याच्या करता आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस सगळेजण आमचं सर्वस्व पणाला लावू आणि तुम्हाला न्याय देऊ अशा प्रकारची खात्री मी तुम्हाला देतो. आणि त्याकरता कमळाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या किती 26 तारखेला शुक्रवारी आपण सगळ्यांनी करावं हीच हात जोडून विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. मंचावरील सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो.